नमस्कार. मन करारे प्रसन्नमध्ये मी ज्योती कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत. आपण सुधारित शिक्षण पद्धती बघतोय. मागच्या भागात मार्कांची जीवघेणी स्पर्धा आणि ॲडमिशनसाठी उडणारी झुंबड या विषयावर आपण चर्चा केली. तर त्याच्यासाठी ते सगळे स्पर्धा जीवघेणी बंद करण्यासाठी काय करायला पाहिजे, सुधारित शिक्षण पद्धती कशी तयार करायला पाहिजे या विषयावर आपण बोलतोय. आणि मी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून हे बोलतेय कारण गेली 25 वर्ष सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर म्हणून काम करताना मला जे अनुभव आले आणि मला जे माझ्या रिसर्च प्रमाणे जे मुलांच्या इंटेलिजन्स वगैरे मी बघितल्या त्याप्रमाणे मला असं वाटतंय की शिक्षण पद्धतीमध्ये खूप सुधारणा करायला पाहिजे. काय आहे, मानसशास्त्रज्ञ जे जे पी गार्डनर आहेत ना, त्यांनी सांगितलंय मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून की मुलांचे 8 प्रकारचे इंटेलिजन्स असतात. तर 8 प्रकारचे इंटेलिजन्स म्हणजे लिंग्विस्टिक, सोशल इंटेलिजन्स, कायनेस्थेटिक इंटेलिजन्स, स्पॅशियल इंटेलिजन्स, इंटरपर्सनल इंटेलिजन्स, इंट्रा इंटेलिजन्स, ॲग्रिकल्चर इंटेलिजन्स. एवढे सगळे इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता आणि हुशारी आहेत. तर त्या बुद्धिमत्ता आणि हुशारीयुक्त अशा हा सर्व मुलांचा समूह असतो जो, आणि या इंटेलिजन्स प्रमाणे आपली शालेय सिस्टीम म्हणजे एज्युकेशन मॉडेल तयार केलंय का, अभ्यासक्रमात हे सर्व इंटेलिजन्स ना विचारात घेतले पाहिजेत. हे सायकोलॉजिकल इंटेलिजन्स आहेत. हे सर्व इंटेलिजन्स विचारात घेऊनच एक शिक्षण पद्धती बनवायला पाहिजे. काय होतंय सध्या, फक्त सायन्स आणि मेडिकल इंजिनिअरिंग आणि थोडंफार कॉमर्स या विषयावरच एम्फेसिस देऊन ही शिक्षण पद्धती बनवली गेली आहे. पण बाकीचे इंटेलिजन्स असतील त्या मुलांचं काय, हा प्रश्न आहे. हा फार मोठा प्रश्न आहे. त्यांना आपल्या शालेय शिक्षण पद्धतीमध्ये कसं सामावून घ्यायचं. तर त्यांच्यासाठी काय करायचं, आपण 1ली ते 7वी पर्यंत गणित शिकवायचं आणि 7वी नंतर हे सगळे ऑप्शनल सब्जेक्ट देऊन या मुलांना 8वी ते 10वी पर्यंत 3 वर्षामध्ये त्यांना असे हे त्यांच्या आवडीचे इंटेलिजन्स बघून त्यांना त्या इंटेलिजन्समध्ये त्यांना ते सब्जेक्ट द्यायचे. म्हणजे ते सब्जेक्टमध्ये ते खूप एक्सपर्ट होतील आणि 10वी नंतर त्यांना वाटेल की मी या गोष्टीमध्ये करिअर करू शकतो. म्हणजे जर एखाद्या मुलाला स्पोर्ट्स 7वी ते 10वी खेळायची संधी दिली तर त्या मुलाला अंदाज येईल ना की बाबा मी स्पोर्ट्समध्ये करिअर करू शकतो का नाही. एखाद्या मुलाला जर चित्रकला 7वी ते 10वी पासून दिली तर त्या मुलाला अंदाज येईल ना की मी 10वीच्या नंतर चित्रकला घेऊ शकतो का नाही. त्याला आपण प्रत्येक संधीची आपण ओळख करून द्यायला पाहिजे. शालेय शिक्षण पद्धतीमध्ये प्रत्येक इंटेलिजन्सला असा आपला अभ्यास करण्याची संधी मिळायला पाहिजे. त्याप्रमाणे आपण एज्युकेशन सिस्टीम तयार करू आणि आपण 7वी नंतर हे इंटेलिजन्स ऑप्शनलमध्ये देऊ. आणि मग बघा ही जी गर्दी आहे ना इंजिनिअरिंग मेडिकलची ती कशी कमी होते. ते चॅनल माझं जरूर सबस्क्राईब करा. पुढच्या भागात लवकरच भेटू. मन करारे प्रसन्न.